शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध उमेदवार निवडून येणारी निवडणूक उभ्या आयुष्यातच कधी पाहिली नाही. ही परिस्थिती पहिल्यांदाच पाहत आहे, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी बिनविरोध निवडून आलेले उमेदवाराबद्दल केले. राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणूक अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे राज्यभरात 70 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे ठाण्यातील मनसे शहराध्यक्ष यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, माजी आमदार नेते राजू पाटील व अभिजित पानसे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज यांची भेट घेतली. ठाणे व कल्याण डोंबिवली येथे घडलेल्या प्रकाराचे पुरावे या नेत्यांनी राज यांच्याकडे दिले. हे उमेदवार बिनविरोध कसे निवडून आले आहेत याची पोलखोल राज ठाकरे हे आगामी प्रचार सभांमधून कॉल रेकॉर्ड व व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत. तर या प्रकरणी बिनविरोध उमेदवार व त्यांच्या जागाबाबत कोर्टात जाण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. तसेच राज्य निवडणूक आयुक्तांचीही मनसेचे प्रमुख नेते भेट घेणार आहेत. दरम्यान जाहीरनाम्याच्या निमित्ताने सुमारे 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे दादरच्या शिवसेना भवनात उपस्थित राहणार आहेत.